मित्रांनो, नेहमीच आपल्या लाईफमध्ये 50-30-20चा रूल पाळला पाहिजे असं लोक सांगतात, पण मी त्याच्यामध्ये नेहमी म्हणतो की 50-25-20 आणि 5चा रूल असला पाहिजे। त्याच्यामध्ये जो हा रूल आहे 50 म्हणजे काय, तर तो नीडला खर्च केला पाहिजे। म्हणजे दररोजच्या जे डे टू डे गोष्टी आहेत की कपडे, किराणा, लाईट बिल, पाणीपट्टी, घरपट्टी, सोसायटी मेंटेनन्स, हा सगळा जो खर्च आहे तो 50% तुमच्या उत्पन्नातला पाहिजे। म्हणजे 100 रुपये कमवले तर 50 रुपये याच्यावर खर्च होतील। पुढचे 25% जो आहे तो म्हणजे तुमच्या महत्वाच्या वॉन्ट्ससाठी, म्हणजे मला हा भारी फोन घ्यायचा आहे, मला ह्या ट्रिपला जायचंय, मला ही लक्झरी हवी आहे घरामध्ये, यासाठी जो खर्च करता तो 25% पाहिजे। म्हणजे 100 पैकी 25 रुपयेच खर्च केले पाहिजेत। त्याच्यानंतर राहतो 20%, तो म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी केला पाहिजे। फ्युचर इन्व्हेस्टमेंट फॉर चाइल्ड एज्युकेशन आणि रिटायरमेंट, या दोन गोष्टीसाठी ही जी 20% रक्कम आहे ती बाजूला काढली पाहिजे। आणि 5% रक्कम दोन गोष्टींमध्ये तुम्ही वर्क केली पाहिजे। एक तर तुम्ही सोशल वर्क जे समाजकार्य करताय, समाजासाठी डोनेशन म्हणून केली पाहिजे, किंवा स्वतःचं अपलिफ्टिंग करण्यासाठी एज्युकेशनसाठी खर्च केली पाहिजे। हा रूल नेहमी सगळीकडे पाळला जातो, 50-25-20-5 रूल। पण यामध्ये जी जनरेशन झेड आहे, जी जनरेशन नेक्स्ट आहे, त्यांना मात्र फायर करायचंय लाईफला लवकर। जर त्यांना फायर करायचं असेल लाईफमध्ये लवकर, तर मात्र त्यांच्यासाठी रूल वेगळा आहे। तो रूल हा आहे की 50 जो त्यांच्या नीडसाठी लागणारच आहे, 20 जो त्यांच्या वॉन्टसाठी आहे, म्हणजे त्यांनी थोडीशी तिथं स्वतःला श्रिंक करायला पाहिजे, 30 पेक्षा 20% खर्च केला पाहिजे, आणि राहिलेले 30 हे त्यांनी त्यांच्या रिटायरमेंटसाठी काढले पाहिजेत। म्हणजे त्यांना 10% रक्कम जास्त रिटायरमेंटसाठी बाजूला काढावी लागेल आणि चाइल्ड एज्युकेशनसाठी, तरच त्यांना जेनझीला स्वतःच्या आयुष्याला फायर लवकर करता येईल। थँक्यू।